पण म्हणजे बऱ्याच जणांना फ्लॅप एक्सटेंड करणं म्हणजे काय हे कदाचित कळणार नाही. हा जो विंग सरफेस आहे हा फिक्स्ड आहे कुठल्याही विमानाचा. हा तुम्ही वाढवू शकत नाही किंवा कमी करू शकत नाही. दिस इज द पोर्शन फ्रॉम हिअर टू हिअर आणि इथून इथपर्यंत विच जनरेट्स लिफ्ट. हाऊ डज इट जनरेट लिफ्ट? एरिया अँड स्पीड. म्हणजे तुम्हाला जर लिफ्ट वाढवायचं असेल तर काय करू शकता? ड्रॅग कमी करू शकता, म्हणजे लँडिंग गिअर तुम्ही वरती घ्या. सरफेस अत्यंत स्मूथ करा. बहुतेक विमानांचे तुम्ही सरफेस बघा अत्यंत स्मूथ असतात, रफ एजेस फार कमी असतात. थ्रस्ट वाढवा, स्पीड वाढवा. स्पीड वाढवू शकता. तोटा काय होईल? लांब धावपट्टी पाहिजे टेक ऑफ करण्यासाठी, लांब धावपट्टी उतरण्यासाठी पाहिजे. आपल्या देशामध्ये कशाला? सगळ्याच जगभर स्पेस इज अ कन्स्ट्रेंट. कुठेही तुम्ही 12,000 फूट आणि 15,000 फुटाची धावपट्टी बनवू शकत नाही. नेक्स्ट बेस्ट ऑप्शन इज हे वाढवा. हे कसं वाढवाल? सो फ्लॅप्स. इट इज अ टेम्पररी. म्हणजे ही जर विंग सरफेस आहे तर त्याच्या आतमध्ये फ्लॅप्स असतात की जेव्हा तुम्ही टेक ऑफ किंवा लँडिंग करता तेव्हा हे असं बाहेर येतं. 5 डिग्री, 10 डिग्री, 15 डिग्री हे तो वैमानिक डिसाईड करतात विमानाचं वेट, वजन, टेम्परेचर ह्याच्यावरती. आणि हे असं केल्यामुळे हा तुमचा सरफेस वाढतो. सो द लिफ्ट जनरेटेड इज मोर. हे जर आता चुकून कोणी वरती केलं कमी उंचीवर, लिफ्ट कमी होऊन पुन्हा विमान खाली येऊ शकतं. पण जसं कॅप्टन साहेबांनी सांगितलं, या फोटोमध्ये बघून यू कॅनॉट मेक आउट की फ्लॅप्स वापरले आहेत का नाही वापरले आहेत. इट विल बी 100% रॉंग ॲझम्पशन टू से की त्यांनी फ्लॅप वापरलेच नव्हते किंवा वापरले होते. मग अशी ते अनेकदा प्रश्न दरम्यान राजू सरांनी विचारलं की नेमकं काय झालं हे कसं कळणार. तर एक काही तांत्रिक संवाद झालेला असतो जो आपल्याला नंतर ह्या सगळ्या ब्लॅक बॉक्सचा किंवा DVRचा रिपोर्ट आल्यानंतर मिळेल. मग संवाद करणारी व्यक्ती एक वैमानिक आहे, दुसरी कोणती तरी कंट्रोल रूममध्ये बसलेली असेल ज्यांच्याशी हा संवाद होत असेल. मग त्यांच्याशी आता आपण संपर्क साधून कळू शकत नाही की वैमानिकाने नेमकं काय संवाद केला होता. त्यांच्याशी फक्त एकच संवाद झाला, मेडे कॉल. हा एकुलता एक कॉल झालेला आहे. विमानाने रोल करायला, टेक ऑफ करायला सुरुवात केल्यावर हा एकच कॉल आहे. वैमानिकांनी मेडे कॉल दिलेला आहे. अहमदाबाद ATCनी कॉलबॅक केलं आहे विमानाला कन्फर्म करण्यासाठी, पण देर इज नो रिस्पॉन्स. आता ते आपल्याला CVRमधून कळेल की तो रिस्पॉन्स विमानाने पिकअप केला का नव्हता केला. का जर सपोज टोटल इलेक्ट्रिकल फेलियर किंवा इलेक्ट्रिकल मॅलफंक्शन झालं असेल, विच इज अगेन अनलाइकली, कारण 787 एअरक्राफ्ट लाईक दॅट त्यांच्याकडे स्टँड बाय बॅटरी पण असते. म्हणजे इट इज नॉट दॅट की सडनली एव्हरीथिंग विल गो ऑफ. पण ओनली वन्स वी रीड द CVR मग आपल्याला कळेल की पूर्णपणे संवाद काय झाला. आता महत्त्वाचं आत्ता काय आहे, वैमानिक आणि सहवैमानिक ह्यांच्यामध्ये काय संवाद झाला. की कोणी पहिल्यांदा बघितलं की वॉर्निंग कॅप्शन आलेलं आहे किंवा इन्स्ट्रुमेंट्स आर मिसबिहेविंग ऑर द एअरक्राफ्ट इज मिसबिहेविंग. सवयींनी काय होतं, जेव्हा तुम्ही टेक ऑफ सुरू करता तर कॅप्टन यादव जास्त ह्यांनी सांगतील की आपल्याला नजरेने कळतं आजचा माझा टेक ऑफ बरोबर नाही आहे. आय थिंक आय हॅव प्लॅन 10,000 बट आय एम गोइंग टू रिक्वायर मोर दॅन 10,000 फीट टू टेक ऑफ. कारण तो जो ॲक्सलरेशन असतो, जर आपण गाडी चालवतो त्यावर आपल्याला सवय होते की हे बरोबर नाही आहे किंवा आज आपण लवकर करणार आहोत, विंड्स आर हेल्पिंग मी ऑर विंड्स आर ऑब्स्ट्रक्टिंग मी. ते ही चर्चासुद्धा दोन्ही वैमानिकांमध्ये होते. तर बेसिकली DGCA म्हणा किंवा AIB म्हणा हे आता या CVRच्या चर्चेवरती भर देतील आणि दे विल को रिलेटेड विथ द डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर. आपल्या भारतीय नियमाप्रमाणे डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डरमध्ये मिनिमम 88 पॅरामीटर्स रेकॉर्ड होणं आवश्यक आहे आणि एका सेकंदामध्ये साधारण 10 वेळा हे पॅरामीटर्स रेकॉर्ड होतात. सो यू कॅन इमॅजिन किती डेटा आहे त्याच्यामध्ये. 88 पॅरामीटर्स एका सेकंदामध्ये 10 वेळा रेकॉर्ड होतात.